आज महायुतीची महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। अजून चर्चा झाली नाही असं सुनील तटकरे यांनी तरी म्हटलेलं आहे। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आम्ही आज बसणार आहोत। तिन्ही पक्षांनी सोबत बसून कोणते कार्यक्रम कसे करायचे हे ठरणार आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी ओंकार वाबळे यांनी चर्चा केली। आपण बघूया। महायुतीमध्ये तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांना सामोरे जाताय, जागा निगोसिएशन मध्ये तुमचा महत्त्वाचा रोल असेल पक्ष म्हणून, पण या युतीमध्ये तुम्ही सगळ्यात लहान भाऊ आहात, त्यामुळे सगळ्यात कमी जागा घेण्यासंदर्भात तुमचं काही या संदर्भात बोलणं झालं का किंवा तशी तयारी सुद्धा आहे का? नाही, एक असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भात आम्ही डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्यामध्ये नक्की त्या ठिकाणी बसू। केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व या बाबतीमधला निर्णय निश्चितपणाने अंतिम त्या ठिकाणी घेईल। आज आमच्या समन्वय समितीची सुद्धा बैठक आहे, ज्याच्यामध्ये चारही पक्षाचे 4-4, 5-5 प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एकंदरीत सामूहिक संघटनेचे कार्यक्रम महायुतीचे कसे घेता येतील राज्यभरामध्ये, त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू आणि मग ज्या वेळेला आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वाटपावतीमध्ये बसू, आम्हालाही कळू शकतं की नेमकं आपण काय काय केलं पाहिजे। आज आमच्या सर्वांनी मिळून, तिन्ही मिळून एक प्रमुख गोष्ट ठरवली आहे की आपल्या घटक पक्षासहित आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने सामोरं जायचं आहे। 45+ उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। वाटपाचा प्रश्न योग्य रीतीने त्या ठिकाणी सन्मानपूर्वक होईल। पण कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये एक आकडेवारीचा फॉर्म्युला ठरला असेल ना? नाही ना, अजून चर्चाच नाही ना झाली। ज्या वेळेला चर्चा सुरू होईल त्यावेळेला नक्की होईल। कॅमेरा पर्सन शिवासोबत मी ओंकार, नागपूर।